कर्नाटक सरकारच्या नियमानुसार 60-40 या नियमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। मराठी भाषेला स्थान दिलं पाहिजे। सरकारी कार्यालय, हॉस्पिटल, त्याचबरोबरच बसेसच्या बोर्डवरती मराठी भाषेला स्थान दिले पाहिजे। अशा मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती या ठिकाणी आंदोलन करताना दिसते। आता सध्याची परिस्थिती या ठिकाणी पाहू शकता, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या पोलिसांचा फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। असं प्रामुख्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। कारण की ही जी प्रामुख्याने मागणी आहे ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी भाषिकांच्या न्यायासाठी या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। आणि आता बघू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येने मराठी भाषिक या ठिकाणी एकत्र येताना दिसताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी एकंदर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने आजची जी मागणी आहे ती महत्त्वाची आहे, कारण की संपूर्ण सीमा भागामध्ये मराठी भाषिकाला स्थान दिलं पाहिजे। संपूर्ण सरकारी कार्यालय असू देत किंवा दवाखान्याच्या बोर्ड असू देत किंवा बसेसवरती बोर्ड आहेत ते महाराष्ट्र मराठी भाषेमध्ये त्यांना स्थान द्या, मराठी भाषेला स्थान द्या, अशा प्रकारे प्रामुख्याने या ठिकाणी मागणी करताना दिसत आहेत। आमच्यासोबत सध्या या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आहेत प्रकाश मरगाळे सर। प्रामुख्याने कोणती मागणी आहे त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। काय मागणी घेऊन या ठिकाणी तुम्ही आज आला? आज जो आम्ही मोर्चा काढलेला आहे तो सर्व सरकारी कार्यालय आणि इतर ठिकाणी मराठी भाषेमध्ये बोर्ड लावावेत। हॉस्पिटल असू देत, बस, या सर्वांच्यावर त्यांचं जो काय असेल त्यांचा कानडी भाग लिहायचा नेम ते लिहू देत, किती आणि काय आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला आमची भाषा येईल त्या ठिकाणी सरकारी जेवढे फलक असतील, कार्यालय असतील, त्या सर्व ठिकाणी लावल्या पाहिजेत। आणि जे कोणी धार्मिक कार्यक्रमाचे किंवा इतर फलक लावतील ते त्यांच्या भाषेत लावतील। ते फलक फाडणं किंवा त्या फलकावर काळं बसणं असं जे काय कानडी संघटना करायला त्यांच्यावर आणि बंदी घातली पाहिजेत। नसेल तर आम्हाला आत्मसंरक्षणात आमच्या बोर्डांचं संरक्षण करण्यासाठी आम्हालाही समितीला एखादं पाऊल उचलावं लागेल। यासाठी आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे काल मोर्चा नाही काढायचा, परमिशन नाही, निवेदन द्या म्हटलं। आम्ही जनतेला असं आवाहन केलं आहे, ज्या स्वरूपात आपण मोर्चाला येणार तो त्याच स्वरूपात गटागटाने कलेक्टर ऑफिससमोर यावं मोठ्या संख्येनं आणि हा निवेदन देण्याचा कार्यक्रम होईल। आणि त्यानंतर DC साहेबांनी जे काय आमच्या मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना परवा सूचना केलेल्या आहेत की आपण हे काम करणार आहे ते या जनतेसमोर त्यांनी सांगावं आणि त्याचं लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी करावी, ही मागणी आम्ही दोघांच्या समोर, पोलीस कमिशनर आणि कलेक्टर यांच्यासमोर मांडणार आहोत। आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आता काय करतात आपण एक थोडे वेळ देऊन त्यानंतरचा पुढचा आपला परत कार्यक्रम आखावा लागेल। या देखील महाराष्ट्र एकीकरण समितीनं अनेक आंदोलन हाती घेतली, मराठी भाषेला न्याय द्यावा यासाठी अनेक आंदोलन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन हाती घेतली। मात्र न्याय कर्नाटक सरकार देऊ शकत नाही, काय देऊ शकत नाही आणि यानंतर काय पुढाकार असणार आहे, काय आंदोलनाची रूपरेषा असणार आहे? आतापर्यंत पहिल्यांदा 1973 साली कन्नड सत्ती जेव्हा आली त्यावेळी आमचे खानापूरचे मसनू पाटील आणि गोपाळ पाटील ह्या दोघांनी इथं कलेक्टर ऑफिससमोर 9 दिवस उपोषण केलं होतं। 9 दिवसाच्या उपोषणानंतर त्यावेळेचे PR दुभाषी हे होते जिल्हाधिकारी, त्यांनी मग ते थांबवलं आणि परत त्यांनी उठाव केला तो मुख्यमंत्री हेगडे साहेब असते वेळी। आणि परत त्यानंतर आम्ही 86 साली परत आंदोलन केलं आणि त्यामध्ये आमची 8 तरुण गोळीबारात मारले गेले। याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्याच्या लढ्यात देखील चढ उतार होता, 150 वर्ष चळवळ चालली म्हणून कधी आंदोलनं थांबवून आपल्याला अपयश आलं म्हणून ही समितीचा लढा आम्ही थांबवू शकत नाही। अपयश येईल केव्हाही एक दिवस आम्हाला यश मिळणारच आहे, म्हणून आम्ही अपयश आलं म्हणून कुठल्याही परिस्थितीत लढा थांबवणार नाही आणि महाराष्ट्राचा नाकर्तेपणा या चळवळीवर मारक ठरत आहे। काल मोर्चा काढण्याचं असं जाहीर केलं होतं, मात्र प्रशासनानं मोर्चा नको आणि निवेदन द्या असं सांगितलं। काय सांगणार, काय भावना आहे तुझ्या? आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आणि सर्व सीमा भागात आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यानं गावोगावी प्रचार करून एक मोठं मोर्चाचं स्वरूप धारण केलं होतं। आणि बेळगाव शहरामध्ये देखील आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गल्लीत जाऊन म्हणजे रोज 8-10 किलोमीटर पायी चालवून प्रचाराचं मोठ्या प्रमाणात तयारी केली होती। आणि कर्नाटक सरकारला याची धडकी भरली की हा मोर्चा जर यांनी काढले आणि मोठ्या प्रमाणात झाला तर आपला अपमान होईल। यासाठी प्रशासनाने देखील आम्हाला शेवटच्या क्षणी असं म्हटलं की तुम्ही मोर्चाच्या ऐवजी DC ऑफिससमोर किती लोक येणार तेवढे या आणि त्या ठिकाणी आपण तुमचं निवेदन स्वीकारू। आणि त्यांनी काही सूचना केल्या चांगल्याही आहेत,
त्या अंमलबजावणी करतो म्हणले, त्याच्यावर आपण एक थोडासा विश्वास ठेवून हा मोर्चा ऐवजी या ठिकाणी मोर्चाला जसं तुम्ही येत होता ग्रुपनं तसं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावं असं आम्ही आमच्या मराठी जनतेला आवाहन केलं. निवेदन देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलात. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत असं प्रामुख्याने काल मागणी केला काय? आम्ही त्याप्रमाणे काल रात्री आम्ही त्यांना 5ला फोन करून सांगितलेलं आहे आपण दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी राहावं. आणखीन जनतेच्या समोर आम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही जनतेच्या समोर मांडावं एवढं आम्ही त्यांना विनंती केली आणि दोन्ही अधिकारी उपस्थित राहतो असं सांगितलेलं आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पाहू शकता सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहताना दिसतात. ठिकाणी ग्रामीण भागातील असू देत, शहरा भागातील असू देत किंवा खानापूर तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होताना दिसतात. सध्याची परिस्थिती या ठिकाणी पाहू शकता. पोलिसांचा बंदोबस्त, कडेवर बंदोबस्त सकाळपासून तैनात या ठिकाणी चालू झालेला आहे. कारण की महाराष्ट्र एकीकरण समितीचं अनेक ज्यावेळेला आंदोलन असतं त्यावेळेला पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलाच असतोय. प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची एकच मागणी आहे की मराठी भाषेला स्थान द्या. महाराष्ट्र एकीकरण प्रामुख्याने एकच मागणी ठेवलेली आहे की सरकारी कार्यालय असू देत किंवा बसेसवरती बोर्ड असू देत किंवा रुग्णालयाचे बोर्ड असू देत या ठिकाणी मराठी भाषेला स्थान द्यावं, मराठी भाषेमध्ये फलक लावेत अशी प्रामुख्याने त्यांनी या ठिकाणी मागणी करताना दिसते. कॅमेरामॅन माझे सहकारी विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.